सर आपण काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून या मस्करनेस कॉलनी 2मध्ये पाण्याचा अतिशय प्रॉब्लेम चालू आहे. अनेक वेळा या सर्व कॉलनीतल्या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन लेखी निवेदन दिलेले, प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करून सांगितलेलं की आम्हाला पाणी नाही आहे, परंतु ह्याकडं उडवाउडीची उत्तरं आणि दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी अनेक सोसायट्यांमधून टँकर मागवले जातात. आता आमची ह्याच्यापुढं आता नगरपालिकेला एक विनंती असेल की जे आम्ही टँकरची बिलं देईल ती बिलं आम्ही तुमच्याकडे सबमिट करू आणि त्याचं बिल तुम्ही आम्हाला द्यावं, कारण आम्हाला ते पाण्याची बिलं भरता येतील. आणि ह्याच्या पुढचं तुम्हाला अजून सांगतो आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवतो आहे. जर आमचा 2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर संपूर्ण सोसायटी आपल्या नगरपालिकेच्या दारामध्ये येऊन बसेल, एवढी आपण नोंद घ्यावी. सर नमस्कार, बोला आपलं काय सांगणं आहे? माझं नाव पार्थेश राजकुमार बारसवडे. मी मस्करनेस कॉलनी 2मध्ये माझं स्वतःचं बंगलोर हाऊस आहे. मी 2022मध्ये हे बंगलोर हाऊस बांधले. तेव्हापासून मी नगरपालिकेला पूर्ण म्हणजे बंगलोर हाऊस बांधण्यासाठी जे चलन असतं ते लाखो रुपयाचं चलन भरलेलं आहे. तरी पण मला त्यानंतरही कंटिन्युअस पाण्याचा पुरवठा कधीही व्यवस्थित झालेला नाही आहे. त्या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मी कंटिन्युअस त्रस्त आहे. मी वेळोवेळी नगरपालिकेला अर्ज केले, वेळोवेळी साहेबांशी, नगरपालिकेच्या पाणी साहेबांशी भेटून त्यांना सर्व परिस्थिती ॲक्च्युअल दाखवली, पण तेवढ्यापुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि 1 महिना 2 महिने ते सुरळीत चालतं की पुन्हा आहे तसंच चालू होतं. तर हा प्रॉब्लेम, पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मीच एकटा फेस करत नाही, तर माझ्या सोसायटीतले सर्व नागरिक, माझे बंधू भगिनी सगळे फेस करतात. तर हा कायमस्वरूपी प्रॉब्लेम मिटावा, कारण आज आपण नगरपालिकेला लाखो रुपये नाही करोडो रुपयाचं चलन भरतो. आज मस्करनेस कॉलनी 10 वर्षापूर्वी जी रिकामी होती, आज ती पूर्णपणे भरपूर मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत, भरपूर लोक इथे नागरिक राहायला आलेले आहेत. तर नगरपालिकेने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की एवढ्या नागरिकांना आपण व्यवस्थित पाणी पुरवठा देणं ही त्यांची जबाबदारी आहे, पण ते त्याप्रमाणे ते काही पार पाडताना दिसत नाहीत. तर त्यांनी याची दखल घेऊन ह्याच्यावरती वेळोवेळी वेळच्या वेळी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर नागरिक आक्रमक होऊन जी ॲक्शन घ्यायची ते आम्ही आज ठरवत आहोत. सर नमस्कार, ओळख सांगावी आपली? हां, मी सुभाष बेगडे, मस्करनेस 2मध्ये राहतोय. बरेच जवळजवळ 10 ते 12 वर्ष मी राहायला इकडे आलेलो आहे. पण असं जाणवलं इकडं पाण्याची सोय व्यवस्थित नाही आहे. बऱ्याच वेळा तक्रार करून पण दुर्लक्ष होतं आहे. टॅक्सेस सगळे बंगला बांधताना सगळे टॅक्सेस वगैरे आमच्याकडनं पूर्ण घेतलेले आहेत, पण पाण्याची सोय होत नाही आहे आणि उडवाउडवीची उत्तरं मिळतात अधिकाऱ्यांकडनं. साधारण वर्षभरात किती वेळा पाणी पुरवठा सुरळीत होता? कायम 15-20 दिवसांनी काही ना काही प्रॉब्लेम आहेतच चालू. टँकर किती मागवले होते साधारण वर्षामध्ये? महिन्याचा हिशोब सांगा. महिन्यामध्ये महिन्यात कमीत कमी 4 वेळा टँकर मागवायला लागतो आणि महिन्याभरात 15 दिवस कधीतरी पाणी येतं, 15 दिवस पाणीच नसतं. आणि कारणं अशी देतात की JCB मिळालं नाही, कुठेतरी पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. 4 ते 5 दिवस यांना JCB मिळत नाही. मी अधिकाऱ्याशी जाऊन बोललो, म्हटलं तुला JCB ॲडजस्ट नसेल होत तर मला सांग, मी JCB ॲडजस्ट करून देतो. पण त्यांची उडवाउडवीची उत्तरं, इंजिनियरला फोन केलं की इंजिनियर फोन स्विच ऑफ करून ठेवतात, पाणी सोडणाऱ्यांना फोन केला की ते फोन स्विच ऑफ करून ठेवतात. त्यामुळे पाणी आम्हाला काही व्यवस्थित मिळत नाही आणि कायमची कटकट आहे पाण्याची. बिल पण आणि जास्त दिलेलं आहे. बिलामध्ये अशी त्याचं ॲक्च्युली हेच दिलेलं नाही आहे की कुठून कुठपर्यंत बिल आहे, त्याची थकबाकी किती आहे, कुठल्या वर्षाचं ते बिल आहे, काहीच दिलेलं नाही आहे. सरसकट बिल देऊन टाकलेलं आहे. बरं, काय मागणी नक्की नगर परिषदेकडे? मग काय, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, सगळी वेळेवरती यावं. सर नमस्कार, आपली काय अडचणी सांगू शकता? मी दिनेश राऊत, सिल्वर पॅराडाईज बिल्डिंगमध्ये राहतो. आमच्याकडे मागील 1 वर्षापासून पाणी येत नाही, तरी मीटर फिरतं आणि आम्हाला 6 महिन्याचं बिल कमीत कमी 55,000 ते 60,000 आलेलं आहे. आम्ही नगरपालिकेमध्ये वारंवार 2 वेळेस अर्ज दिलेला, पण बिल पण कमी केलेलं नाही. तर आमचे नगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर आमची पाण्याची व्यवस्था हे करावं, कारण आम्ही 2018मध्ये तळेगावमध्ये PCMCमधून येऊन फ्लॅट घेतला, पण तळेगावला आल्यानंतर वाटलं होतं की काहीतरी चांगलं असेल, पण आता आम्हाला असं वाटतं आहे की तळेगावमध्ये येऊन आपण खूप मोठी चूक केलेली आहे, कारण सगळ्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी नगरपालिकेकडून कुठलीही मदत मिळत नाही आहे.